नमस्ते एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत आहात ना? खुश आहात आणि आनंदी आहात ना? महत्त्वाचं म्हणजे फिट आहात ना? फिट तर राहायलाच हवं. तर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी एक असा वेगळा आणि इंटरेस्टिंग अशा टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर तो कोणता आहे तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणारच आहे. पण त्याआधी मी आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. वेट लॉसचे असतील किंवा वेट लॉस एक्सरसाइजेस असतील, डेली वर्कआउट असेल, तर ते व्हिडिओ तुम्ही चेक केलेत का? नसतील चेक केले तर सगळे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, नक्की जाऊन चेक करा. आतापर्यंत आपण भरपूर असे वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ शेअर केले होते, ज्याच्यामध्ये सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डाएट प्लॅन सुद्धा होते. नक्की जाऊन चेक करा. नक्कीच त्याचा तुम्हाला 100% चांगला बेनिफिट होणार आहे. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आणि इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आता सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि बरेच जण आपण गावाला वगैरे जाऊन आलेलो आहोत. आणि गावी गेलं की काय होतं, भरपूर असं वेगवेगळं काही काही खाल्लं जातं आणि त्याच्यामुळे आपलं वजन जे आहे ते वाढतं, वेट गेन होतं. त्यासाठी पुन्हा तुम्हाला तुमचं पुन्हा वजन होतं तेवढं करण्यासाठी, म्हणजे पुनरावृत्त वजनामध्ये येण्यासाठी, पुन्हा एकदा मेंटेन राहण्यासाठी तुम्हाला हा आजचा डाएट प्लॅन एकदम उपयुक्त ठरणार आहे. कारण आजचा डाएट प्लॅन एकदम बेस्ट आहे, कारण 3च दिवसामध्ये तुम्ही 4 किलो पर्यंत वजन तुमचं कमी करू शकणार आहात. आजचा हा डाएट प्लॅन तुम्ही 3 दिवस कन्सिस्टंटली व्यवस्थित फॉलो केला तर. आणि पुन्हा एकदा तुम्ही तुमचं जे वजन तुम्हाला अचीव करायचं असेल एवढ्या काही दिवसांमध्ये, 8-15 दिवसाच्या सुट्ट्यांमध्ये तुमचं जेवढं काही 2 किलो, 4 किलो, 5 किलो वजन जेवढं काही कमी वाढलेलं असेल ते तुम्हाला या 3च दिवसामध्ये कमी करता येणार आहे. तर मग कोणता आहे हा डाएट प्लॅन ते आपण लगेचच पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला रूल्स आहेत. अजिबात तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं बाहेरचं अन्न खायचं नाहीये, कोणताही रूल ब्रेक करायचा नाहीये, गोड खायचं नाहीये. या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्याच खायच्यात आणि त्या तुम्हाला टाइम टू टाइम फॉलो करायच्या आहेत. तरच तुम्हाला याच्यातून चांगला आणि बेस्ट असा रिझल्ट मिळणार आहे. तर चला मग अजिबात उशीर न करता आपण हा डाएट प्लॅन सुरू करूयात, जो आहे फक्त 550 कॅलरीजचा. आणि हो, 550 कॅलरीज तुम्हाला डेली खायच्या आहेत आणि तुमचं 3 दिवसामध्ये 4 किलो पर्यंत वजन कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे. तर मग मॉर्निंग ड्रिंक मध्ये काय घ्यायचंय? मॉर्निंग ड्रिंक मध्ये तुम्हाला दररोज उठल्या उठल्या उपाशी पोटी 2 ग्लास ल्यूकवॉर्म वॉटर प्यायचं आहे. आता तुम्ही सिंपल असं ल्यूकवॉर्म वॉटर पिऊ शकता किंवा त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर कलौंजी ऍड करून तुम्ही ते पाणी देखील पिऊ शकता. तर याच्यामुळे तुमच्या बॉडीला छान डिटॉक्स तुमची बॉडी होणार आहे. मॉर्निंगला गरम पाणी पिल्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होत नाही. गरम पाण्याने तुम्हाला पोट साफ होतं, ब्लॉटिंग दूर होतं आणि पोटात गॅस वगैरे झाला असेल तर तो लवकरात लवकर बाहेर पडायला मदत होते. सोबतच त्यासोबत तुम्हाला खायचा आहे एक भिजवलेला खजूर, जो तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो खजूर तुम्हाला खायचा आहे. याच्यामुळे काय होणार आहे, तुमचे स्वीटनेस म्हणजे स्वीट खाण्याचे जे क्रेविंग्स आहेत ते तुम्हाला होणार नाहीयेत खजूर खाल्ल्यामुळे. आणि खजूर खाण्याचे वेगळे बेनिफिट्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात आयर्न मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात मिनरल्स, कॅल्शियम, फायबर, आयर्न या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळे सकाळी सकाळी छान तुम्हाला दिवसाची सुरुवात होते आणि छान फुलफिलिंग वाटतं. तर हे तुम्हाला मॉर्निंगला उठल्या उठल्या खायचं आहे. ल्यूकवॉर्म वॉटर, कलौंजी टाकलेलं आणि सोबत तुम्हाला एक रात्रभर भिजत ठेवलेला खजूर खायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 8 वाजता करायचा आहे ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला काय खायचंय? तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला खायचा आहे चिला, जो असणार आहे मसूर डाळीपासून बनलेला. त्याच्यासाठी तुम्हाला थोडा वेळासाठी मसूर डाळ भिजत घालायची आहे आणि त्यानंतर मसूर डाळी सोबत आपल्याला हिरवी मिरची असेल किंवा काही मसाले ऍड करून मसूर डाळ आपल्याला वाटून घ्यायची मिक्सरला. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो वगैरे ऍड करू शकता. पण तुम्हाला इथे नॉनस्टिक पॅन वापरायचा आहे, नाहीतर हा जो चिला आहे तो
पॅनला चिकटून बसण्याची शक्यता आहे। तर हा जो आपला ब्रेकफास्ट आहे तो आपल्याला 8 ते 8:30च्या दरम्यान करायचा आहे, ज्याच्यामध्ये फक्त 129 इतक्याच कॅलरीज आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉसला, फॅट लॉसला मदत होणार आहे। सोबतच तुमच्या स्किनचे प्रॉब्लेम्स असतील ते दूर होणार आहेत, कॉन्स्टिपेशन दूर होणार आहे, असे बरेच असे आयर्न याच्यातून मिळतं तुम्हाला, मॅग्नेशियम मिळतं, कॅल्शियम मिळतं, असे भरपूर असे या चिल्याचे बेनिफिट आहेत। जो आहे मसूर डाळीचा चिला, तर तो तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये खायचा आहे। सोबत तुम्हाला जर हा चिला बनवायचा नसेल तर 2-3 चिल्याच्या रेसिपी चॅनल वरती अवेलेबल आहेत, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, जाऊन ते चिला तुम्ही चेक करा आणि याच्याऐवजी तुम्ही 3 दिवसांसाठी त्याच्यातला कोणताही चिला तुम्ही खाऊ शकता, किंवा 3 दिवस त्याच्यातल्या मूग डाळीचा चिला असेल किंवा बेसन चिला असेल, यापैकी तुम्ही कोणताही चिला प्रेफर करू शकता 3 दिवसांसाठी। तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला तेच खायचं आहे, त्याच्यासोबत दही खायचं आहे, लो फॅट दही घ्यायचं आहे आणि मस्त तुम्हाला छान फुलफिलिंग वाटणार आहे। एकच तुम्हाला मीडियम साईजचा इथे चिला खायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त खायचं नाही। हा तुमचा ब्रेकफास्ट असणार आहे। त्यानंतर मिड मॉर्निंगला म्हणजे मिड नूनला जर तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला काय खायचंय, आणि त्यानंतर जर मिड मॉर्निंगला भूक लागली तर तुम्ही 2 दिवस मँगो खाऊ शकता आणि 1 दिवस मस्क मेलन खाऊ शकता, किंवा 3ही दिवस मस्क मेलन खाल्लं तरी सुद्धा चालणार आहे। मस्क मेलन मध्ये खूप जास्त कमी कॅलरीज असतात, त्यामुळे तुम्हाला जास्त फुलफिलिंग वाटतं आणि वजनही वाढत नाही, उलट वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे। तर मिड नूनला जर भूक लागली तर तुम्ही हे खाऊ शकता 3 दिवसांसाठी। त्यानंतर तुम्हाला दुपारी 3 वाजता तुमचं लंच करायचं आहे। आता लंच मध्ये काय खायचंय, तर लंच मध्ये तुम्हाला एग्स खायचे आहेत। एगचा आपला हा लंच असणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळणार आहे आणि फायबर सुद्धा भरपूर मिळणार आहेत। तर आता लंच मध्ये मग तुम्हाला एक एग खायचंय विथ योक, म्हणजे एक एग तुम्हाला पिवळ्या भागात सकट खायचंय आणि एक जे एग आहे ते तुम्हाला फक्त त्याच्यातला पांढरा भाग खायचा आहे। अशा पद्धतीने 2 एग तुम्हाला खायचे आणि सोबत तुम्हाला एक भिजवलेला वॉलनट खायचा आहे, म्हणजे अक्रोड खायचा आहे। ठीक आहे, हा तुमचा 2 दिवसांसाठीचा झाला। त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक एग खायचा आहे विथ योक आणि सोबत तुम्हाला 5 बदाम खायचे आहेत। तर अशा पद्धतीचं 3 दिवस तुम्हाला हे फॉलो करायचंय, ज्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असणार आहेत, 100 ते 150 कॅलरी फक्त याच्यात असणार आहेत आणि सोबत तुम्हाला याच्यामधून खूप फुलफिलिंग सुद्धा वाटणार आहे आणि भूक एक्स्ट्राची अजिबात लागणार नाहीये। तर प्रोटीन भरपूर मिळणार आहेत, फायबर्स मिळणार आहेत, बदाम आहे याच्यात, अक्रोड आहेत, तर एक्स्ट्राचे तुमच्या बॉडीला जे बेनिफिट्स मिळणार आहेत कॅल्शियम साठी, आयर्न साठी, तर ते भरपूर मिळणार आहेत। झालं तुमचा लंच। लंच नंतर तुम्हाला इव्हनिंगला जर भूक लागली तर इव्हनिंगला काय करायचंय, आधी तुम्हाला इव्हनिंगला वॉक करायचा आहे, वेळ काढून 30 ते 45 मिनिट तुम्हाला ब्रिस्क वॉक घ्यायचा आहे, म्हणजे फास्ट वॉक असतो ना तो तुम्हाला इव्हनिंगला घ्यायचा आहे। डेली 30 मिनिट तरी कमीत कमी तुम्ही वॉक केलंच पाहिजे, बॉडीला छान एनर्जेटिक वाटतं, मस्त एकदम एनर्जी लेवल हाय होते आणि सोबतच तुमचे मसल्स जे आहेत ते त्यांना रिलीफ मिळतो आणि बॉडी वगैरे पेन करत नाही, छान मस्त झोप सुद्धा लागणार आहे। तर हे झालं तुमचं इव्हनिंगचं। इव्हनिंगला तुम्हाला त्यानंतर काय करायचंय, जसं तुम्ही वॉक करून आलात तर तुम्हाला घ्यायचा आहे हर्बल टी, जो मी घेते डेली। ठीक आहे, ज्याची पावडर, हर्बल टीची या पावडर आहे ना, त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, ती कशी बनवायची ती स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता आणि स्टोअर केल्यानंतर त्याचे एवढे बेनिफिट आहेत, 1-2 महिने तुम्ही ती स्टोअर करून ठेवू शकता आणि जशी तुम्हाला लागेल डेली प्यायला एक एक चमचा तुम्ही वापरू शकता। इतकंच इझी आणि सोपं आहे हर्बल टी पावडर घरगुती बनवणं, घरच्या घरी बनवणं, ज्याचे बेनिफिट्स इतके आहेत वेट लॉस साठी, फॅट लॉस साठी, सोबतच तुमच्या बेली फॅट लॉस साठी आणि कॉन्स्टिपेशन तुम्हाला जर होत असेल तर ते दूर होणार आहे। सोबतच तुमच्या पोटाची चरबी वाढली असेल तर ती कमी व्हायला मदत होते आणि सोबत ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन या सगळ्या समस्या तुमच्या या एका ड्रिंकने दूर होणार आहेत। तर त्याची रेसिपी आहे ती चेक करा जाऊन आणि ते पावडर तुम्ही बनवून ठेवा आणि ती तुम्ही या इव्हनिंगला हर्बल टीची पावडर म्हणून तुम्ही वापरू शकता।
1 ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचा ती पावडर ऍड करायची आणि ते पाणी तुम्हाला दररोज हर्बल टी म्हणून प्यायचं आहे। किंवा तुम्हाला जर पावडर बनवायला वेळ लागेल नंतर बनवा, पण तोपर्यंत जर तुम्हाला हर्बल टी बनवायचा असेल तर तुम्हाला 1 चहाचा चमचा जिरं, 1 चहाचा चमचा बडीशेप आणि 1 चहाचा छोटा चमचा तुम्हाला ओवा घ्यायचा आहे। ते पाण्यामध्ये चांगलं उकळवायचंय आणि उकळवल्यानंतर ते पाणी तुम्हाला हर्बल टी म्हणून प्यायचं आहे। झाला तुमचा हर्बल टी। मस्त तुम्हाला याने छान बेनिफिट मिळणार आहेत वेट लॉस मध्ये। तर हे पाणी तुम्हाला डेली प्यायचं आहे, ज्याचे भरपूर तुमच्या शरीरासाठी बेनिफिट आहेत। चांगलं तुम्हाला बॉडी फॅट लॉस करायला, चरबी जाळायला या ड्रिंकमुळे तुम्हाला मदत होणार आहे। तर यानंतर तुम्हाला डायरेक्ट 7 ते 8च्या दरम्यान आपला रात्रीचं जेवण संपवायचं आहे, डिनर करायचं आहे। आणि डिनर मध्ये सुद्धा तुम्हाला अशीच एक मस्त इंटरेस्टिंग रेसिपी सांगणार आहे, जी खूप कमी कॅलरीजची आहे। याच्यामध्ये फक्त असणार आहेत 125 कॅलरीज, जी आहे राजमा सॅलडची। तर आता राजमा सॅलडची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, जाऊन तुम्हाला ती चेक करायची आहे। आता राजमा सोबत मी अजून 2 सॅलडच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, तर तुम्ही त्या तीनही मधलं कोणतंही 3 दिवस आलटून पालटून सॅलड घेऊ शकता। त्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असणार आहेत, फायबर्स, प्रोटीन रिच असे हे सॅलडचे रेसिपीज आहेत। खूप इझी टू प्रिपेअर आहेत, बनवायला खूप सोपे आहेत। नक्की तुम्ही ते रेसिपीज ट्राय करून बघा, खूप टेस्टी आहेत, तुम्हाला आवडतील आणि सोबतच वजन सुद्धा कमी होणार आहे। आणि रात्रीच्या वेळी एक्स्ट्राची भूक लागणार नाही, हे खाल्ल्यानंतर खूप जास्त फुलफिलिंग असं तुम्हाला फीलिंग येणार आहे आणि एक्स्ट्राची कसलीही क्रेविंग्स या सॅलड खाल्ल्यानंतर तुम्हाला येणार नाही। तर खूप इझी आणि टेस्टी अशा रेसिपीज आहेत, जाऊन नक्की तुम्ही चेक करा ते सॅलडची रेसिपी आणि ट्राय करा। आणि रोज रात्री तुम्हाला 3ही दिवस हे सॅलड घ्यायचे आहेत, ज्याने तुम्हाला खूप जास्त बेनिफिट्स मिळणार आहेत, प्रोटीन्स, फायबर्स तुमच्या बॉडीला भरपूर प्रमाणात मिळणार आहेत। त्यानंतर तुम्हाला बेड टाइम ड्रिंक मध्ये काय घ्यायचंय, मी रोज बेड टाइम ड्रिंक मध्ये काय घेते, जे आयुर्वेदिक आहे आणि एकदम नॅचरल आहे। तुमच्या ओव्हरऑल फिटनेस साठी, ओव्हरऑल बॉडीच्या हेल्थ साठी एकदम आयुर्वेदिक असं काही असेल तर ते आहे टर्मरिक मिल्क। तर टर्मरिक मिल्क तुम्ही डेली घेतलंच पाहिजे, ज्याच्यामध्ये लो फॅट वालं तुम्हाला मिल्क वापरायचंय, पूर्ण 1 ग्लास। त्याच्यामध्ये तुम्हाला 1 छोटा चमचा हळद टाकायची आहे, थोडीशी दालचिनी पावडर टाकायची आहे, तेवढा छोटासा चमचा ब्लॅक पेपर पावडर टाकायची आहे आणि ते तुम्हाला दररोज प्यायचं आहे बेड टाइम ड्रिंक म्हणून। 3ही दिवस तुम्ही हे पिऊ शकता। यामुळे तुम्हाला हे एक नॅचरल डिटॉक्सिफायर म्हणून काम करतं, तुमच्या बॉडीला डिटॉक्स करण्याचं काम करतं। सोबतच तुम्हाला जर झोप येत नसेल तर झोप सुद्धा तुम्हाला चांगली येणार आहे। वेट लॉस मध्ये हेल्प करतं, बॉडीचं जे तुमच्या ओव्हरऑल जे फॅट असते ती कमी करायला मदत करतं आणि सोबतच बॉडी डिटॉक्स होते, छान तुम्हाला फुलफिलिंग वाटतं। स्किनचे जे प्रॉब्लेम्स असतात, स्किन चांगली तुमची उजळते, ग्लो करते। आणि जर तुम्हाला मसल्स पेन होत असतील, तुमचे बॅक पेन होत असेल किंवा जॉईंट्स पेन वगैरे होत असेल, तर या दुधाने म्हणजे या टर्मरिक मिल्कने तुम्हाला त्याच्यापासून सुद्धा रिलीफ मिळणार आहे। इतकं हे आयुर्वेदिक आणि बेनिफिशियल आहे तुमच्या ओव्हरऑल बॉडीच्या फिटनेससाठी। तर डेली तुम्ही 3 दिवस हे घ्या किंवा एखादा दिवस तुम्हाला कलोंजीचं पाणी, पुन्हा एकदा तुम्ही वॉर्म वॉटर करा रात्रीचं, त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर कलौंजी टाका आणि ते पाणी तुम्ही रात्री झोपताना घेऊ शकता। जर काहींना दुधाचा प्रॉब्लेम असतो, दूध वगैरे आवडत नाही किंवा रात्रीचं दूध घेतलं तर पित्त होतं काही लोकांना, तर त्यांच्यासाठी मग तुम्ही कलौंजीचं पाणी घेऊ शकता, त्याचे सुद्धा भरपूर असे चांगले बेनिफिट्स आहेत। तर हा ओव्हरऑल डाएट प्लॅन फक्त 550 कॅलरीजचा आहे, जो तुम्हाला फॉलो करायचा आहे 3 दिवसांसाठी। आणि हे जे आहे ते 3 दिवस तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल, 4 किलो पर्यंत कमी झालेलं दिसेल, कारण हा क्विक असा वेट लॉसचा डाएट प्लॅन आहे। तुमचं अचानकपणे वाढलेलं वजन मेंटेन करण्यासाठी, पुनरावृत्त आणण्यासाठी, पुन्हा त्याच म्हणजे जेवढं तुमचं वजन होतं तेवढं आणून तुम्हाला तिथेच मेंटेन करण्यासाठी हा डाएट प्लॅन आहे। ओव्हरऑल पूर्ण डिटॉक्स बॉडी करतो आणि चांगले रिझल्ट आहेत।
नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि कोण कोण फॉलो करणार आहे ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. मी तुमच्या छान छान कमेंट्सची वाट पाहत असते, कारण त्याच्यातूनच मला मोटिवेशन मिळतं. तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. शेअर करा ज्यांना वजन कमी करायचं आहे तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत, फ्रेंड्ससोबत. आणि सोबतच अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. व्हिडिओ इथेच एंड करते. नक्की तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करून बघा. सोबतच बाकीचे व्हिडिओ सुद्धा चेक करा ज्याचे तुम्हाला बेनिफिटच होणार आहे. मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा. बाय.